मित्रांनो, असे स्वामींचे गोड आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश स्वतः स्वामी तुमच्यासाठी पाठवलेला आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। आज तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच नक्कीच पूर्ण होणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। स्मरण करताच समोर उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। म्हणून हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात। आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे, आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना। स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही। त्यासाठी तुम्हाला भगवंताचे नक्की शरण जावे लागणार आहे, आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल। याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढेल, एवढं मात्र निश्चित आहे। तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे, कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही, आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित वापर देखील करून घ्या। म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो। देवाचे कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा ही होत असते। म्हणून तुम्ही फक्त नक्कीच मनापासून नामस्मरण हे स्वामींचे केलेच पाहिजे। आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची मात्र काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे, आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं। जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे। प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका, कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ती तुम्हाला भेटणारही आहे। म्हणून इतरांनी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका, आणि कोणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा तुम्ही नक्कीच होऊ नका। आणि समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे। जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे, आणि तोच व्यक्ती खरा दानशील सुद्धा आहे। म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा, आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे। आणि मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत। आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 50 रुपयांचा आरसाच मात्र आपल्याला लागत असतो। आणि माणसाने जेव्हा हाव सोडली ना की माणसाचा मोह हा संपून जातो, आणि मोह संपला की दुःख हे संपून जाते, कारण तो व्यक्ती समाधानी आणि सुखी होऊन जात असतो। म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे, आणि तेच आपल्याला टिकून ठेवायचे आहे। लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो हे मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरत नाही। म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं। देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगून पाहावं। तुमच्या आयुष्यात जे काही केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे, कारण ते तुम्हाला जीवनभर त्रास देत राहील, आणि दुःखाचे मूळ कारण ही आसक्ती आहे। तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते हे मात्र निश्चित। म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो। ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल,
आणि सुख समाधान देखील मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपल्या हातात असते आणि ते मनापासून आपण करायचे असते. म्हणून तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे आणि स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आणि ते इथेच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते आणि व्यक्ती शांतही होऊन जातो. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येकच व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकत असतो आणि तोच व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात, नाहीतर किंवा काहीतरी ते त्यातून नक्की शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला ना तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा साजरा होणार आहे. ते फक्त आपल्या हातात असतं आणि आपण ते नक्कीच करायचं असतं. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नाहीच मिळेल आणि नक्कीच मिळेल सुद्धा, पण त्या गोष्टी सर्व काही भविष्य काळात अवलंबून आहेत आणि त्या भविष्य काळातच अवलंबून राहू द्या. आपण फक्त वर्तमान काळात जगायचंय आणि आज काय होतं त्याकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत. म्हणून त्यांची काळजी नक्कीच घ्या. तेही आपले नक्कीच गुरु आहेत आणि लहानपणापासून त्यांनी आपला सांभाळ देखील केला आहे. म्हणून त्यांना कधी विसरू नका. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. म्हणून तुम्हाला स्वामी कुठे गाडीवर दिसतात तर कुठे तुम्हाला एखाद्या बिल्डिंगवर नाव लिहिलेलं दिसतं. प्रत्येक ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो किंवा अक्षर तुम्हाला नक्कीच दिसत असते. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्या आयुष्यात कधीच कोणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि तेवढीच त्यांची लायकीही असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नव्हतं आणि तेही त्यांना समजत जातं. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मात्र प्राप्त होते आणि तेच व्यक्ती जीवनामध्ये पुढेही जात असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच तुमचे ठरवायचे आहे हे लक्षात घ्या. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव सर्व काही देतच असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच बरसत राहील. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि नक्कीच आनंदीही होऊन जाते. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणीही सांगू शकणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो आहोत यात आनंद आपण मानायचा आहे आणि तोच आनंद घेऊन आपण जीवनात चालायचं आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही ना तर म्हणून रोपाला कधी मित्रांनो तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाहीये, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना आणि तेव्हा तुमच्यावर स्वामींची कृपा होती हे सुद्धा विसरू नका. ते दिवस नक्कीच तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत, जे व्यक्ती तुमच्याशी नक्कीच चांगलं वागत आहेत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही तसंच राहू द्या, कारण स्वामी आपल्या पाठीमागे आहेत आणि स्वामी आपलं कायमस्वरूपी संरक्षण करत आहेत. म्हणून नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने
दुसरे दुर्लक्ष केल्याने, तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून गैरसमज कधी करू नका, तिरस्कार कधी करू नका. बोलून सर्व काही तुम्ही करू शकता आणि कोणाचा कान भरल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीलाही सोडू नका. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा करू शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही तुमच्या लिमिटमध्ये तुमच्या जवळ पाहिजे. सहज मिळून जाईल इतकं सोपंच काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र आपल्याला कमी पडेल आणि आपण आपल्या मनाप्रमाणे कधीच आयुष्य जगू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सर्व ते घडतही राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधले पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुख समाधानाने जाईल. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल, हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले नाही तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि तुम्ही तेवढे काबाड कष्ट त्याच्या मागे नक्कीच केलेले असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. कारण तो कष्ट करत असतो आणि त्या कष्टाने त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते, हे मात्र निश्चित. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी जात नाही हो. मग अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच आयुष्यात संपू शकत नाही आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवतात. म्हणून प्रयत्न कधी आयुष्यात सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, पण नक्कीच तुम्ही सुरुवात करायला हवी. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही काहीच घाबरण्याचे कारण नाही. मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणून हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जो जसं बघणार त्याला तसं दिसणार आहे. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि स्वामी समर्थांकडे आपण हीच प्रार्थना दररोज करायची आहे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नाही, त्याला सर्व काही जीवनात मिळते. फक्त आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आमचे स्वामी गुरु आहेत आणि ते आम्हाला सर्व काही देत असतात आणि सर्व काही ते आम्हाला पुरवत असतात. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अटूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसेच एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोड्यासाठी मोहात मात्र अडकू नका, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगांचे दुःख हे खूप वाईट असते आणि ते आपण सहनही करू शकत नाही. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधीच घेऊ नका
आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी द्यायला शिका. म्हणून माणूस जेव्हा सगळं काही बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द, आणि तीच त्याला जगवत असते आणि तीच त्याला पुढे घेऊनही जात असते. म्हणून स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडतच असते. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात. कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणारही नाही. आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तेच आपण समजून सुद्धा घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही, आणि तो व्यक्ती प्रसिद्धीसाठी काहीही करू लागतो आणि त्याला प्रसिद्धीच पाहिजे असते. म्हणून एकाकी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथं सोडून द्यायचं आणि आपलं आयुष्य नव्याने आपल्याला जगायचं आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, ती तुम्ही प्रेमाने सांभाळलीच पाहिजे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. आणि स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगात सर्व ठिकाणी बसलेच आहेत आणि ते तुमचा उपयोगही घेत आहेत. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात, आणि हे कधीच मात्र तुम्ही विसरू नका. कारण सुख आपल्याला स्वतः स्वामी देणार आहेत आणि स्वामींच्यावर आपण पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा आहे. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच तो म्हणजे आई, आणि त्या आईलाच आपण नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुझ्यावर. तो आम्हाला कधीच खाली पडू देणार नाही. आणि असंच आमचे स्वामी आहेत आणि त्यांच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास सुद्धा आहे. म्हणून कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच असेल. कोणी काहीही करू द्या. कौतुक प्रेरणा देते व टीका सुधारण्याची संधी देते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख निर्माण होते, लोकांना होत असते, आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हे फक्त आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चालले पाहिजे. म्हणून लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी बघत असतो. त्यामुळेच आपण थोडे मागे आहोत, पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आपण कधी मोठे झालो नाही याचा सुद्धा तुम्हाला अभिमान मात्र असला पाहिजे. आणि हाच अभिमान बाळगून आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो आणि चांगल्या रीतीने आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हतेच. आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो असे आपण मनात विचार केले पाहिजे. आणि असा विचार आणल्यावर आपण कधीही आयुष्यामध्ये हरू शकत नाही आणि कोणीही आपल्याला हरू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण आपल्या आजूबाजूला जसे वातावरण असेल तसेच आपण घडत जात असतो आणि तसेच आपण बनत जात असतो. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी तुम्ही कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही ना त्याविषयी तुम्ही बोलूच नका. आणि काहीच आपल्या तोंडातून व मुखातून शब्द काढायचे नाहीत. फक्त आपण शांत राहायचं आणि मौन धारण करून फक्त आपण बघायचं आहे. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्याला चांगलाच विचार मात्र करता आला पाहिजे. आणि तोच विचार आपल्याला चांगल्या स्थितीला आणि चांगल्या मुद्द्यावर घेऊन जात असतो. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. म्हणून तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यावर तुम्ही नक्कीच काम करायला हवं. कारण तुमचं मन जसं विचार करेल तसं तुमचं जीवन हे बदलत जात असतं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची दहाण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तसेच तुम्हाला करायचे आपल्या आयुष्यात पण अशीच वेळ सुद्धा येऊ शकते, त्यावेळी तुम्ही नक्कीच दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवायची आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून द्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी ही आलेली असते आणि ती देवाने आपल्यासाठी पाठवलेली असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देत असतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात आणि आपल्याला ते शिकायचेही असते. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे आणि ती दिशा मिळेल सुद्धा. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही विश्वास प्रत्येकावर ठेवायचा आहे आणि जो विश्वासघात करेल परत त्याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही, हे मात्र निश्चित. म्हणून एक काम करा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की महाभारतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकत आहे, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनात ते अवलंबून करत नाही तर नंतर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार नाही. जेव्हा तुम्ही अवलंबलाल तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडणार आहे आणि ते घडते सुद्धा. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच ते कर्म सुधारू शकतो. म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपण नक्कीच लक्षात ठेवायला हवं. आणि स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि हेच विचार त्याला जीवनात पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. आणि ही स्वामींचीच कृपा आपल्यावर असते. म्हणून आध्यात्मिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवते आणि तसा अपंग तुम्ही कधीच बनवू नका. म्हणून काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल ना, हे कोणालाच माहिती नाही. कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती तुमची बनून जाईल आणि इतरांवर तुम्ही ठेवलात तर ती कमजोरी तुमची बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवते आणि सगळ्यांनाच ते ज्ञान देखील होत असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि जिद्दीने नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवनाशी लढले सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हा तेव्हाच स्वामी आपले रूप घेत असतात आणि स्वामी सगळ्यांना नक्कीच आपले रूप दाखवून ते प्रकट होत असतात आणि तेव्हा स्वामी नक्कीच सर्वांना एक धडा शिकून जातात आणि तो धडा शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतो. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती कशाची बाळगू नका. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मात्र असेल, पण धर्म आपला सांगतो की मन पवित्र असेल ना तर दररोज सुख आहे आणि दररोज तुम्हाला समाधान आहे. कारण तुम्ही सुखी व्यक्ती आहात आणि समाधानी व्यक्ती आहात. तुम्हाला जेवढं पाहे तेवढंच तुम्ही नक्कीच सुखी आहेत. यातच तुमचं सुख समाधान हे दडलेलं असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि तसेच आपण सुद्धा जगले पाहिजे. आणि आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत राहतात आणि त्यांच्या मनामध्ये कधीही गर्व येत नाही आणि अहंकार सुद्धा येत नाही. म्हणून अति आनंदी असताना अति दुःखी असताना कधीच कोणता तुम्ही निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत आणि तुम्हाला ते नक्कीच समजणारही नाही. म्हणून तुम्ही तसे करूही नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची, तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि चांगल्या गोष्टी तुम्ही वागत राहायच्या. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि त्याला नक्कीच चांगले आशीर्वाद सुद्धा देव देत असतो. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत असते आणि ते तुम्ही चुकलात तर ते नाव ठेवण्यासाठी
तुम्हाला तयारही असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थितीही चांगली असावी लागते. आणि मनस्थिती चांगली असली की सर्व काही आपले चांगले होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे कधीच नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे तुम्ही जिंकला आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी चांगली करत जा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळत जाईल आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात या सुधारत जातील. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी तुम्ही आयुष्यातून तुमच्या जाणार नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे आपले उघडतही नाही. आणि राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या मात्र तुमच्या नक्कीच दूर होणार आहेत. आणि कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी आपल्या उपयोगी पडेल आणि कामाला येईल हे सांगताही आपल्याला येणार नाही. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला. आणि नक्कीच तुम्ही तुमच्याविषयी भरपूर काही गोष्टी या लोकांना अगोदरच माहिती असतात आणि त्यांना सर्व काही ठाऊक असते की हा व्यक्ती कसा आहे आणि काय आहे. म्हणून तुम्ही त्यांना सांगण्याची काही गरज नाही. आणि जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा. कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब मात्र केला जातो. आणि त्यानुसार देव आपल्याला नक्की शिक्षाही देत असतो. म्हणून त्यानुसार आशीर्वादही आपल्याला देव देऊ शकतो. फक्त आपण चांगले कर्म केले पाहिजे. म्हणून तुम्ही दोन्ही हातांनी नक्कीच चांगले दान करू शकता तर नक्कीच करा. आणि त्यामुळेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या घडतील आणि चांगल्या मिळतील सुद्धा. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि किती सुखी आहात हे त्यावर अवलंबून असते. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट ही शक्य होऊ शकते. फक्त तुझ्यावर, तुला स्वतःला विश्वास असायला हवा आणि तो जो विश्वास तुला आयुष्यात भरपूर पुढेही घेऊन जाणार आहे. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अति विचाराने थकत असतो. म्हणून अति विचार टाळा आणि हसत राहा आणि प्रेमाने तुम्ही जीवन जगा. आणि स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव ही लागलीच पाहिजे आणि चांगली लोक तुमच्या समोर चांगली बोललीच पाहिजे. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तोच विश्वास तुला आयुष्यात भरपूर काही मिळवून देणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर चूक महत्वाची असेल तर व्यक्तीला विसरून जा आणि व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही चूक मात्र विसरून जा. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच सांभाळतील. मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी तुमचे अश्रू पुसतील सुद्धा. म्हणून मनासारखं होत नसेल तर राग आपल्याला वाढत जातो. मग तसं करू नका. राग अजिबात वाढवू नका. मनासारखं झालं की आपली हाव वाढते, तेव्हा कधी हाव वाढू देऊ नका. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवल्यात कधी पण चांगल्या असतात आणि अपेक्षा आपण जास्त ठेवूही नाही. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली ना तर नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्या मनात हे चांगले विचारच आले पाहिजे आणि तसे विचारच आपण केलेही पाहिजे. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटून जातील आणि तशी लोक तुम्हाला जपणारही नाही आणि काही करणार सुद्धा नाही. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी स्वामी उभे आहेत आणि स्वामी त्याचा बदला घेणारच आहेत आणि ते न घेता तिथून जाणार पण नाहीत. हे सुद्धा सत्य आहे. म्हणून कुणालाही कधी कमी लेखू नका. त्याची कधी तुम्ही टर ओढू नका. त्याला टोमणे मारू नका. पाण उतारा त्याचा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र कधी सांगता येत नाही आणि कधी कोणता व्यक्ती नक्की श्रीमंत होईल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपल्याला इथेच कमवायचे आणि इथेच आपल्याला ते सोडून जायचे आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मात्र मन दुखवू नका. आणि कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा जास्त आहे आणि ते शेवटपर्यंत जास्त असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ना ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातंय आणि वाईट केलं जातंय. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर नक्कीच पुढची चर्चा ही तुमचीच असेल आणि तुमच्याबद्दलच ते लोक वाईट बोलायला लागतील. म्हणून तेव्हाही आपल्याला वाईट वाटणार नाही कारण आपण ते ऐकलेलं नाही, पण आपल्याला ते समजल्यावर आपल्याला नक्कीच वाईट वाटत असतं. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज कधी तुम्ही व्हायचे नाही. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात दुसरा कुठे भेटणारही नाही.
आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागणार आहे आणि ती करत राहावीच लागते. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमतही कळत नसते आणि त्या चांगल्या माणसाला सोडून ते सर्व काही वाईट माणसांकडे बघत असतात आणि वाईट माणसांकडे बोट दाखवत असतात. हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांवर फक्त भक्ती ठेवा आणि निस्वार्थ प्रेम फक्त स्वामी समर्थांवर करा आणि नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला असे वाटते की माझ्या मनाचे विकार का जात नाहीत, असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. आणि ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात ना, त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल आणि भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही. अशीच कृती आपण करावी. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने नक्कीच पाळावीत. आणि काही लोक विचारतात की सर्वच लोक परमार्थाकडे का वळत नाहीत. मग जरी परमार्थ सर्वांसाठी आहे तरी सर्वच लोक परमार्थाकडे वळत नाहीत. माणसे दोन कारणांमुळे परमार्थाकडे वळत नाहीत. पोट भरण्यास परमार्थ करणे आवश्यक नाही. परमार्थ केला नाही म्हणून पोट भरत नाही असे होत नाही. या जगात बाह्य विषयांमधून लगेच सुख मिळते, तसे परमार्थात शिरताच ताबडतोब सुख मिळत नाही. साधकाला आणि साधनाला बसले की लगेच सुख मिळत नाही, अनुभव येत नाही. बाहेरील जगात विजेचे बटन दाबले की दिवा लागून प्रकाश पडतो, त्याप्रमाणे परमार्थात होत नाही. परमार्थातील सुखाचा, समाधानाचा अनुभव येण्यास सतत साधना करणे व आपल्या सद्गुरूंवर निष्ठा असणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. स्वामींकडे प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया तूच आहेस, फक्त तुझे अस्तित्व आहे. तू सोडून ह्या विश्वात दुसरे कोणीच नाही. तुझ्याच हुकुमाचे सर्व सुरू आहे. आम्ही मानवाने जर तुझ्या हुकुमाप्रमाणे प्रामाणिक कर्म केले तर या विश्वात अशक्य असे काहीच नाही. ही समज आम्हाला दिली, तुला ते धन्यवाद. आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमचं मार्गदर्शन करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला सोडून आम्हाला या जगात कुणीच नाही. स्वामी राया तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. जेवढा आपण जप कराल ना तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल ना तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढे आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच, हे मात्र निश्चित आहे. म्हणून सेवा ही मनापासून निस्वार्थ मनाने करायची. जर तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक सेवेकऱ्याने रोज रात्री झोपताना स्वामींना मुद्रा करून प्रार्थना करायची आहे की दिवसभरात काही चुकले असल्यास, खोटे बोलले गेले असल्यास, पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला क्षमा करावी. अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात. आणि अशा पद्धतीने परमपूज्य गुरुमाऊलींनी उपस्थितांना नक्कीच मार्गदर्शन दिले आहे आणि त्याप्रमाणे ते सांगितले आहे. मग तेच आपण नक्कीच फॉलो करायचे आणि त्याप्रमाणे आपण वागायचे. स्वामी म्हणतात, ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. म्हणून परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबाला जमत असतं. निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे तुमचा आनंद किती असणार आहे आणि कसा आनंद तुम्ही जीवनाकडून घेणार आहे. म्हणून स्वामी मार्गात येणे सोपे आहे, पण कठीण आहे टिकून राहणे. आपण सुरुवातीला केंद्रात जातो, स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याने. म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतो आणि किती मनापासून करतो यावर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात. म्हणून जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्न येतो. चिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक गोष्ट आणि शब्द या आठवणीत राहिले पाहिजेत आणि राहतात सुद्धा. म्हणून तुम्ही
तसेच ते आठवणीत ठेवले सुद्धा पाहिजे. आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सकृत्य झाले असेल तरच होतो, आणि तरच आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होत असते. म्हणून आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नये. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की आहे. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसारखी राखून ठेवावी लागतात आणि ती राखून ठेवायचीच असतात, मग त्यात सुद्धा जमत नाही. म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाचे आयुष्यात येत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत आणि आपल्याला स्वतःलाच ते व्हायचं सुद्धा आहे. म्हणून देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येते. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही हे मात्र विसरू नका, आणि त्यांना पण शिक्षा भोगावीच लागली आहे. म्हणून कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला जिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाची राहत नसते. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागलेले दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे आणि तोच मनुष्य या जगात समाधानी सुद्धा आहे. म्हणून आपण तेच केले पाहिजे. म्हणून आपली नाती किती सुंदर आहेत ना. स्वामींनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून सेवेकरी या नात्यात आपण भांडलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे, जे कधी पण बोलता आणि ते मदतीला धावून येते, तेही रक्ताच्या नात्या आधी. म्हणून पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा सेवेकरी म्हणून जन्माला आला हे आपले परम भाग्य आहे, आणि हे आपल्याला नक्की समजले सुद्धा पाहिजे. म्हणून मी जरी शरीरात तुम्हाला दिसलो नाही ना, तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील असं स्वामी म्हणत आहेत. आणि घाबरू नका, घाबरू नका. जो भक्त नित्य नियमाने माझी भक्ती करील त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, आणि असा स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देत असतो आणि सगळ्या वासना नष्ट होतात. म्हणून गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. गुरुच्या अंगठ्याला खूप महत्व असतं, त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शनी घेताना गुरूंच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्ताच्या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र करावी आणि निस्वार्थ मनाने ती करायची आहे. म्हणून स्वामींनी आपल्याला एक वचन दिलेले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ असा होतो की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो, ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा आहे, नको अंतरू परमात्म्याला, को म्हणजे कोणी नाही त्याविना तुझला, स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात, मी म्हणजे मीपणा नाही स्वामीनी चरणी, तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, ज्या म्हणजे जागीरदारी कुणा दाखवितो, पा म्हणजे पामर जीव हे सारे असती, ठी म्हणजे ठीक समजून राहे जगती, शी म्हणजे शीघ्र धाव घे स्वामीने पाशी, हा म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी, हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि याचा अर्थ होतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हे अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे ते आपण नक्कीच मनापासून समजून घेतलं पाहिजे. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. किती कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्मात साठवलेले पुण्य, आणि ते आपण किती साठवले मग ते तेव्हा आपल्याला कामात मात्र नक्कीच येत असते. म्हणून बाळा, भक्ती करतू स्वामींची, देह भान विसरून. अनंत संकट आले तरी तुला स्वामी समर्थपणे नेतील तारुण, आणि नेतील तारुण.
म्हणून स्वामींची भक्ती ही तुम्हाला करायचीच आहे आणि त्यासाठी वेळ तुम्हाला काढायचाच आहे. स्वामी म्हणतात, भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा उचलतो आणि सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचे देखील असेच असते. केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे नाही. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातील देवपण. हे संपले की माणूस संपतो सुद्धा. म्हणून स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे आणि नक्कीच त्यांनी आपल्याला ध्यानात ठेवले पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं ना आणि ऐकलं ना तरी स्वामी समर्थांची मूर्ती ही डोळ्यासमोर उभी राहते. आणि श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळेलच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात. आणि कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते. आणि स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची भक्ती ही करावीच लागेल. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळात ही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र सरकत नाही आणि चांगल्या दिशेनेच आपण विचार करत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते, परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहान लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत व्हा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवण्यापासून सावध व्हा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने आपण नक्कीच जगले पाहिजे आणि तसे आपण वागले सुद्धा पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बऱ्याचदा छोट्या छोट्या स्वप्नांना नाहक बळी दिला जातो. नात्यांच्या मजबूती देण्यासाठी जाणत्यांना आधाराचा भक्कम पाया उभारावा लागत असतो. म्हणून तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातच छोटेपणा किंवा मोठेपणा हा ठरत असतो. म्हणून आपण तो अजिबात ठरवायचा नाही. स्वामींच्या दरात प्रत्येकाला न्याय असतो आणि आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल ना तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाईल. आणि एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा, आणि ती परतफेड स्वतः स्वामी करत असतात. म्हणून प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं हे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी असतील. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आणि जीवन हे असं पुस्तक आहे, याला वाचायला घेईपर्यंत सर्व पाने जीर्ण झालेले असतात आणि तसेच ते आपल्याला वाचायला लागत असतात. म्हणून आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये, आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. आणि जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार मात्र करत असतं, आणि तेच व्यक्तिमत्व आपण नक्कीच जीवनात जगत असतो. म्हणून या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही. जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसे पुत्र सुनेची ठेव, कन्या जावयाची ठेव आहे, आणि आपले जीवन मृत्यूची ठेव आहे, आणि आपले शरीर सुद्धा स्मशानाचीच ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा व समाधानी जीवन जगा, आणि नक्कीच तुम्ही समाधानी जीवन आपल्यालाही जगू द्या. असे आपण लोकांना समजून जीवन मात्र समाधानाने आणि सुखी समाधानी जगायचे आहे. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज मात्र आपले नक्कीच दूर होतील आणि आपण माणसांची नक्कीच जवळीक साधू. कुणालाही न दुखवता जगणे यांचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही आणि गरज भासतही नाही. म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यांना सुखी ठेवायची आणि आनंदी बघायचे आहे. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2च गोष्टी आवश्यक आहेत. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. परमेश्वर मंदिरामध्ये नाही, ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर आहे, आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये माणुसकी ही ठेवायची आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. स्वामींच्या दासासी, आणि स्वामींचा दास
कधीच भुकेला नसतो, तो कायम सुखी समाधानी असतो, एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना साक्षी ठेवून केलेले कोणतेही सत्कर्म कधीच वाया जाणार नाही. कर्माप्रती आपला उद्देश चांगला असेल तर स्वामी कधीच कुणाची झोळी रिकामी मात्र ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. प्रत्येकाची झोळी स्वामी भरतातच. म्हणून आपण गुरूंकडे धाव न घेता गुरु शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते. गरज दोघांना होती, जगाच्या कल्याणाची. म्हणूनच प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. आदर आणि आधार यावर नात्याचं अस्तित्व अवलंबून असतं. म्हणून आपण आदर केला पाहिजे आणि आधार सुद्धा दिला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू कधी होत नसतो. तो असे नाही तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला तोच खरा साधू असतो. आणि त्याच्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्याची गरज नाही. ऐवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा या भावनेने करत भक्ती मार्ग धरायचा आहे. कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे. आणि इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंत शेवट आहे, हे फक्त आपण लक्षात ठेवायचे. म्हणून महाराजांचा संदेश खूप छान आहे. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचन ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवले नाही तर सांग. तो स्वतःचा समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर नक्कीच सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनवून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवला तर मग सांग. म्हणून आपण स्वामींशी एकनिष्ठ राहायचंय आणि स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे करायची. कारण जे कराल तेच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांचे मंत्र आपण जपत असतो, त्याचे भरपूर काही फायदे आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले असते आणि माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते. मंत्रजप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत आणि शांत राहते. म्हणून ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप करावा. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते आणि या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक मात्र नक्कीच टाळू शकतो आणि ते आपल्यासोबत होणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एक तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलत असते आणि आपोआप त्यांनी नक्कीच मन फिरत असते. म्हणून एखाद्याची वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते तेव्हा शिकताना त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालावं लागतं. तू ध्येय बाळगून आहेस का तर तुला लोकांचं ऐकून घ्यावे लागणार आहे आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू घडणार आहेस. पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात, सारखं सारखं मीच का ऐकून घ्यायचं, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा ते तुला का बोलतात आणि त्यांना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे, ती आपलीच माणसे आहेत, तर त्यांना तुझ्यामध्ये काय बदल घडवायचे असे वाटत आहेत. कारण त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुझं चांगलं व्हावं. याबद्दल जरा जास्त विचार केला असता तर तुला राग येण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करायला घेशील म्हणजे तुझ्या भविष्याच्या दृष्टीने जास्त हिताचं असेल. म्हणून साधारणतः इथे एखाद्या स्त्रीने जर पुरुषाला काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त अहंकार दुखवल्याची भावना मनामध्ये तयार होते आणि अशा वेळेला खूपदा तुमच्याकडून मनात नसताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अपमान केला जातो. परंतु असं करू नये, कारण त्या स्त्रीला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा नक्कीच आहे. मग ती स्त्री तुमची आई असो किंवा बहीण असो किंवा मग इतर कोणीही असो. परंतु इथे नात्यापेक्षा आणि स्त्री पुरुष हा वाद घालण्यापेक्षा आणि धरण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करावं आणि त्यासाठी होणारी टीका ही स्वतःच्या संघर्षाला जोडून पुढे नेण्यासाठी आहे, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. म्हणजे येणारा काळ लवकरच सुखद गोष्टी घेऊन येतो. जे देणारं ते चांगलंच देणार असे फक्त स्वामींवर आपण विश्वास ठेवायचा. मग सर्व काही स्वामींवर सोपवून आपण फक्त त्यांची भक्ती करायची आणि प्रेमाने करायचे. प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात असतो. आयुष्य कुणासाठी थांबत नाही, ते चालूच राहतं. ते सुरुवात आणि शेवट याचं चक्र आहे, जिथे आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलंय, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं.
तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात करत असतो. म्हणून निराश होऊ नका. तुमच्यातील उमेद जगण्याचे काम गुरुचरित्र करत असते आणि गुरुचरित्र वाचावे नक्कीच आपल्याला जीवनातील ज्ञान हे समजत असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करत राहायचंय आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही मेवायची अपेक्षा करायची नाही. निस्वार्थ मनाने सेवा मात्र करायची आहे. म्हणून तुम्हाला चांगलं वागायची बुद्धी का नाही होत, तर कारण तुमचं प्रारब्ध आहे. मी एका सेकंदामध्ये तुला ठिकाणावर आणू शकतो, पण त्यासाठी पूर्वजन्मीचा साठी असावा लागतो. आणि मग जेव्हा तुला सर्व काही मिळत आहे तेव्हा तुझे नियम, तुझा कुळधर्म, कुळाधार विसरत चालत नाही. म्हणून सारखं पाप पुण्य चढ उतार करत असत. आणि मग तुला भल्याचं म्हणून सांगतो, तू ज्याची निंदा नालस्ती करतो ते थांबव, असे स्वामी म्हणत आहेत. आणि ज्याची निंदा नालस्ती करतो ते तसे करू नको. खूप गोष्टी तुला शिकायच्या आहेत तर अजून, आणि प्रवास चालू आहे. वाट कधीच बिकट होत जाते आणि त्यात तू अडकतोस. ते त्या ध्यानात येण्यापेक्षा आत्ताच वेळ आहे. तुझी चूक तू स्वतः सुधार आणि तुझं मन मी जाणतो. हे वेळ आता धरलेल्या वाळूप्रमाणे निष्ठून जाईल. जेव्हा आधीच तुला जे मिळालं ते जतन कर आणि जे पूर्व पुण्याने मिळालं आहे ते पाहायला शिक. उगाच स्वतःचा पेपर स्वतःच अवघड करू नको. आणि इथे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही हे मात्र लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि त्याप्रमाणे आपण ते समजून सुद्धा घेतलं पाहिजे. म्हणून किती जण हे असे आहेत जे बोलत आहेत, आम्हाला उठायला होत नाही, प्रार्थना करायला सुद्धा कंटाळा येतो. तर ऐक, जे जे लोक भक्ती मार्गात आहेत ते अशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला या गर्दीचा रस्त्यातून उचलून शांत मार्गावर नेण्यासाठी बनल्या आहेत. ज्याप्रमाणे प्रार्थना करण्याची सध्याची शक्ती आहे त्याचप्रमाणे तुला काही करू नये असे वाटणारी तुझा आतील उदासीन शक्ती सुद्धा आहे. अशा वेळेला जबरदस्तीने सुरू करा प्रार्थना ऐकायला, बोलायला. वाटेल नकोशी तरी चालेल, नका बनून राहू गुलाम त्या उदासीन शक्तीचे. करा मात आळसावर तुमच्या. एकदा का या मार्गावर चढता तर ती पाश हळूवार दूर होईल आणि दुसरा मार्ग मोकळा होईल. म्हणून माझी प्रेमाची गोंधळी मी भक्तांवर जेव्हा पांघरतो ना तेव्हा ती ऊब तुम्हाला जाणवते ना, ती अनुभवा. आणि म्हणजे समजेल तुझी जी प्रार्थना करत होता ती मी ऐकत होतो आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते. केलेल्या मदतीला कधीच उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल पण मी पाहतोय आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच आपल्याला दाखवत असते, हे मात्र निश्चित आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ती वेळ आपल्याला ते समजून घेणार आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याप्रमाणे वागले पाहिजे. आनंदी ही एक अनुभूती आहे आणि ती कधी ना कधी निसम प्रेम, आपुलकी, अनुभवात त्यातून मिळणारा आनंद म्हणजे आशीर्वाद आहेत असे समजायचे. आनंद किती सहज शक्य आहे अनुभवणे हे जरा पहाच. आईचा उदारता वाढणारा गर्भ हा निस्सीम आनंदच. पहाटेची कोबळ ऊन अंगावर जेव्हा स्पर्श करतं ना त्यातून उत्सर्जित होणारं तेज म्हणजे आनंद आहे. लहान मूल जेव्हा निरागस असतं ना तुमच्याकडे पाहून तो खरा आनंद आहे. तुम्हाला मिळालेलं गोड नातं म्हणजे आनंद आहे. नकळत मनासारखे घडले की जे समाधान मिळते तोच खरा आनंद आहे. शांत मनाने कधी समुद्र किनारी बसून फक्त पाण्याचा आवाज ऐकला असेल तरच समजेल खरा आनंद आहे. खूप सुंदर कल्पना म्हणजे आनंद आहे. आपला प्रेमाचा माणूस भेटणे म्हणजे आनंद आहे. दुसऱ्या कितीही वाईट वागला तरी स्वतः त्रास करून न घेणे म्हणजे आनंद आहे. असे आशीर्वाद निरंतर चालू राहतील. म्हणून स्वतःला जो भाग्यवान समजून प्रसाद ग्रहण करेल तोच खरा आनंद आहे. काय मिळेल ते पाहण्यापेक्षा काय आत्ता आहे हे पाहण्यात जो मनन असतो आणि मनन करतो त्याचाच आनंद आम्ही द्विगुणित करतोच, हे स्वामी म्हणत असतात. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुख समाधानी असले पाहिजे आणि त्याचं आपण चालत राहिले पाहिजे. म्हणून या दरबारात बसणे आणि स्वामींच्या दरबारात जाणे ही आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य असावी लागते. आणि ते सुद्धा परब्रह्मासमोर बसून सेवा करणं सोपं नाही. म्हणूनच पूर्व पुण्य होती गाठी, म्हणून झाल्या स्वामी भेटी. या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात. आणि आजपर्यंत कोणीही या दरबारात जाऊन रिकाम्या हाती आले नाही. या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो. कारण स्वामींना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तेच आपल्या भक्तांचे भोग संपत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्यांना त्यांची नक्कीच कधी कल्पना नसती आणि त्यांनी कल्पना केलेली सुद्धा नसते. एवढं काही सुख स्वामी आपल्याला देत असतात. फक्त आपल्यावर त्यांना विश्वास ठेवलेला फक्त त्यांना बघायचा असतो आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा सुद्धा असतो.
म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या की शेत बनते, वृक्ष तुटते तेव्हा बीज उमलते, बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातून नक्कीच घडणार आहेत. आणि त्या गोष्टी घडण्यासाठी आपण तयार सुद्धा असलं पाहिजे. आणि तेवढं भक्ती आपण स्वामींवर सुद्धा केली पाहिजे, कारण तीच भक्ती आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि पुढे आपल्याला तो आनंदही मिळत असतो. कारण स्वामींनी आपली त्यासाठी निवड केलेली आहे आणि स्वामींनी आपल्याला त्यासाठी निवडलेलं आहे. म्हणून स्वामींना कधी न धिक्कारून आपण फक्त स्वामींची सेवा करायची. आणि स्वामी भक्त ज्याला सर्व काही माहिती असतं आणि सर्व काही चांगले विचार त्याच्या मनात असतात. म्हणून फक्त स्वामींशी एकनिष्ठ राहून आपण स्वामींची भक्ती केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतीलच, हे मात्र निश्चित. आणि हे अटळ सत्य आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? हो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही आणि कोणीच आपल्याला मदतीला सुद्धा येत नाही. म्हणून देवाच्या दारात पण लोक वशिलाबाजी करतात, पण देव असा कधीच मिळत नसतो, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवलेलं नसतं. म्हणून त्यांना ते कळत नसतं. म्हणून जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर कोणासोबत नातं निभावण्याचं नाटक नक्कीच करू नका. कारण तुमचं 4 दिवसाचं नक्कीच प्रेम एखाद्याचं आयुष्य मात्र नक्कीच खराब करू शकतं. आयुष्यात इतकीही पळू नका की कोणामध्ये पायाऐवजी तुमचं मन थकेल. पण जो माणूस तुमचा विचार करतो त्याच्या मागे जरूर तुम्ही पळले पाहिजे. आणि प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागत असते. म्हणून ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्यांच्या कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना नक्कीच साखर भेटत असते. आणि वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे मात्र असतात. आणि आयुष्यात फक्त एक श्रीकृष्ण मिळावा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर भेटतील हे मात्र निश्चित आहे. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायचो की ते फक्त माझं आहे आणि ते आपल्याहून नक्कीच लांब गेलेलं असतं. म्हणून प्रेम असो किंवा जेवण जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक, आणि ते नक्कीच त्यांना त्याची काळजी नसते. म्हणून 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी स्वामी आहेत एवढं मात्र मी लक्षात घेतलंय. आणि स्वामींची सेवा करून जीवन माझा सुखी समाधानी ठेवलंय. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात, ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. तीच त्याने पूर्ण ठेवायची आहे. आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कुणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त मात्र विश्वास हा ठेवलेला असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहतालच, रडत राहताल. त्यामुळे जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच राहा आणि तसेच त्याच्यासोबत आपण वागले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क मात्र नक्कीच तुम्ही गाजवू दिला पाहिजे आणि नक्कीच हक्क दिला पाहिजे. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि हेच घडत असतं. एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरलो असे मात्र ठरत असते. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वांनी खेळ केलेला असतो. पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ मात्र देतो आणि शेवटी विजय हा त्याचाच मात्र होत असतो. म्हणून दुनियेत हजारो नाते जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एकच असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र असेल आणि शेवटपर्यंत असेल. म्हणून इथे कोणीच कोणाचं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचे, आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही आणि आपण आपली स्वतःची काळजी मात्र घेत असतो. आणि एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात शून्यही होतच असते. आणि हे कटू सत्य आहे. म्हणून लोक काय म्हणतील याचा कधी विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत आणि विझवून टाकणारी पण तीच आहेत, हे आपल्याला समजायला हवं. म्हणून एकदा सहन करायची सवय लागली ना माणसाला की हे प्रेम नाती याचं काहीच मात्र त्यांना वाटत नसतं. आणि काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट मात्र तुम्ही नक्कीच दिल्या पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असोत त्यांना काहीच फरक पडत नाही. सारथी बनायचं तर कृष्ण सारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील
पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल आणि तोच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. म्हणून देवा, सहन करायची एकदा सवय झाली की तुम्हाला सहन करावे लागते आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच बलाढ्य बनावे लागते. म्हणून स्वामी म्हणतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्य देणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही हे तुम्ही नक्कीच विचार करून बघितलं पाहिजे. आणि माणसं आणि त्यांचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू मात्र होत असतं आणि सगळं काही बदलून जात असतं. म्हणून एकटा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्यांचा मनाचा विचार केलेला असतो आणि तोच माणूस शेवटी त्याला कोणी विचारणारा सुद्धा नसतं. म्हणून स्वामी, लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळा कॉलेजमध्ये होतात, पण आज आयुष्य जगताना कळतंय आयुष्यात पण खूप परीक्षा द्याव्या लागतात आणि खूप परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि हेच असंच जीवन आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे कोणाला समजत नाही, हे कोणाला कळत सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून. त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं आणि नक्कीच तो गेलेला असतो. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमकी तीच लोक तुमचा विश्वासघात हे करत असतात. आणि ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि नेहमी तुमच्या विरुद्ध सुद्धा असतात. म्हणून ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत आहे, तेव्हा स्वतःला सावरून राहा आणि स्वतः सावरून जीवन जगा. म्हणून तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात ठेवा हे मात्र निश्चित आहे, कारण तीच लोक तुमची साथ ही शेवटपर्यंत देत असतात. आणि आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि नक्कीच ते कदर करत सुद्धा असतील. म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत गेलो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळलंच नाही. आणि तेही कळायला मात्र स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागणार आहे. आणि मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड मात्र तुमचं होऊन जाईल. आणि जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना, त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्यांना ती नक्कीच कळत असतात. हा निसर्गाचा नियम मात्र आहे. आणि ज्यांच्या मनात आपलेपणात नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा, आणि ते नक्की समजणार सुद्धा नाहीत. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी मात्र नक्कीच महत्वाच्या आहेत, आणि त्याच गोष्टींमागे तो धावत सुद्धा आहे आणि त्याच गोष्टी त्याला करायच्या सुद्धा आहेत. म्हणून त्या व्यक्तीमागे कधीच आपण पळू नये आणि त्या व्यक्तीशी कधीच चाकरी सुद्धा करू नये. म्हणून अशा लोकांपासून आपण नक्कीच लांब राहायला हवं आणि नक्कीच दुरावा त्यांच्याकडून करायला हवा. आणि फक्त स्वामींची भक्ती करून आपण स्वामींमध्ये लीन व्हायला हवं आणि आपल्या शक्ती आणि मर्यादा नक्की समजून घ्यायला हव्या. म्हणून स्वामी म्हणतात की माझी सेवा करा आणि नामस्मरण करा, मी तुम्हाला त्याचं नक्कीच फळ देईल आणि नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला तेवढं ज्ञान देईल. फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहा. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची एकनिष्ठ राहा. नक्कीच तुम्हाला मोठमोठे फळं मिळतील आणि स्वामी तुम्हाला समजून सुद्धा घेतील. स्वामी भक्तांनो, आज हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.